नाशिक रोड परिसरात दुचाकी चोरी करून नागरिकांची झोप उडवणाऱ्या सराई चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात नाशिक रोड गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे। पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या तब्बल 5 मोटरसायकली जप्त करून एकूण 1,83,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। नाशिक रोड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली। याच दरम्यान सिन्नर फाटा परिसरात नाकाबंदी सुरू असताना एक संशयित इसम महाराष्ट्र रसवंती गृह येथे आला होता। पोलिसांची नजर पडताच त्याने रस अर्धवट सोडून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याच्या खरा चेहरा समोर आला। अटक करण्यात आलेला आरोपी ललित सागर देवरे, वय वर्ष 33, राहणार उद्योग भवन, सिप्रा बिल्डिंग समोर, सिन्नर, हा सराईत दुचाकी चोरटा असल्याचे निष्पन्न झाले। चौकशीत त्याने नाशिक रोड तसेच अहिल्यानगर परिसरातून 5 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांनी नाशिक रोड पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे। ही धडक कारवाई गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आणि अर्जुन गीते यांनी यशस्वीरित्या पार पडली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक रोड, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।